समाज साधना न्यूज, समाजहितासाठी सदैव अग्रेसर। आरक्षणानंतर आता मनोज जरांगे पाटील यांनी शेतकऱ्यांसाठी लढा देणार आहेत। या संदर्भात अंतरवाली सराटी येथे बैठक होणार असल्याचं जरांगे पाटील यांनी म्हटलंय। यावेळी जरांगेंनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर तोफ डागत मोठी मागणी केली आहे। भुजबळांचा जामीन रद्द करावा अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे। शेतकरी आंदोलन उभा करायचं, नुसतं आंदोलन उभा करून मजा नाहीये, त्याचे सगळं सविस्तर ठरवावं लागणार आहे। हे आंदोलन कसं करायचं, मागण्या कोणत्या, त्या चर्चेसाठीच आपण रविवारी म्हणजे 2 नोव्हेंबरला सगळ्या महाराष्ट्रातल्या शेतकरी संघटनेच्या ज्यांनी 2200 शेतकऱ्यांसाठी घातलं त्यांना सन्मानानं आपण बोलवलं। आपण तिथं सविस्तर चर्चा करून आपण ही लढाई सुरू करू। तिथून पुढे सगळं ठरल की कसं करायचंय, काय करायचंय, आणि इमानदारीने लढाई लढून 100% जिंकू। याच निमित्तानं माझं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना सुद्धा सांगणं आहे, तुम्ही मराठवाड्यातल्या मराठ्यांचे मन जिंकलेत। हैदराबाद गॅजेटियरचा JR काढून हैदराबादच्या त्या JR नुसार मराठवाड्यातला सगळा मराठा हा कुणबी आहे। प्रमाणपत्र देण्याचं वाटप करण्याचं काम तातडीनं सुरू करा। तुम्ही काय आमच्याशी डाव खेळू नका। तुम्हाला वाटत असेल तिकडे आम्ही ओबीसीला म्हणतो धक्का लागत नाही ओबीसी आरक्षणाला म्हणजे ओबीसी खुश, इकडे म्हणताल की मराठ्यांना आम्ही JR दिला म्हणजे मराठी खुश, मराठ्याचं मतदान घ्यायचं आणि ओबीसीचं मतदान घ्यायचं, ही डाव मी तरी कमीत कमी कधी यशस्वी होऊ देणार। तुम्ही मराठ्यांचे जे मन जिंकलेत ते कायम जर ठेवायचे असतील तर मराठवाड्यातल्या सगळ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र वितरित करायचं, वाटप करायचं काम सुरू करा। गावागावातल्या समित्या स्थापन करायचं लवकर आदेश द्या। शिंदे समिती नुसती कागदावर आहे, तिला महाराष्ट्रभर सगळ्या मराठवाडाभर नोंदी शोधायचं काम पुन्हा सुरू करा। व्हॅलिटी लोकांच्या रोखून धरल्यात त्या द्यायच्या सांगा, ज्या नोंदी सापडल्यात ते प्रमाणपत्र पण द्यायचे सांगा। आणि आणखीन एक याच्या बरोबर काम करा, हा माझा आरोप नाहीये, तुम्हाला सांगणं आहे फक्त हे जे सांगतोय ते, की तुमच्या सरकारमधले म्हणजे छगन भुजबळ, तुमच्या सरकारमधलेच लोक तुम्ही काढलेल्या JRच्या विरोधात कोर्टात जातात कस काय? तुम्ही तर जायचं नाही सांगितलं ना, कारण ज्या सत्तेत तुमच्या जी वस्तू जी गोष्ट तुम्ही मराठ्यांना दिली, हैदराबादच्या JR काढून मराठवाड्यातल्या मराठ्यांच्या लेकरांचं कल्याण करायचं जे फडणवीस साहेब तुम्ही ठरवलंय, मग तुमच्या सरकारमधला एक माणूस हायकोर्टात मुंबईच्या आणि दिल्लीच्या सुप्रीम कोर्टात जातो कसा? तो खूप मोठा मराठ्यांना आम्हाला प्रश्न पडलेला। तुम्ही जर नुसते डोळे जरी वटारले तरी सगळे मंत्री टपाटपा जागेवर बसतील, पण तुमच्या नाकावर टिचून छगन भुजबळनी 5 याचिका हायकोर्टात आणि सुप्रीम कोर्टात दाखल केल्याच कशा? हा खूप मोठा प्रश्न आहे। मग तुम्ही तर नाही करायला लावलंय। छगन भुजबळला सांगून की तू म्हणजे द्यायचं एकीकडून आणि घालवायचं पण तुम्हीच, म्हणजे आम्हाला ही शंका येऊ नये असं म्हणणं आहे आमचं। आजही आमचं मन तुमच्यावरून उठलेलं फडणवीस साहेब नाही, न होणारं काम तुम्ही केलंय, त्यामुळे मराठा समाज तुमच्यावरती 100% खुश आहे। परंतु मराठ्यांना ही उद्यापासून शंका यायला नको की तुम्ही सरकारनंच मराठ्यांना मराठवाड्यातलं आरक्षण दिले JR काढून, आणि सरकारमधला तुमचाच मंत्री आमच्या विरोधात याचिका करतो, म्हणजे तुम्हीच तर त्याला रसद दिली, बळ दिले असं नाही ना? म्हणजे द्यायचं पण तुम्हीच आणि घालायचं पण तुम्हीच। ही खेळ मात्र फडणवीस साहेब मराठ्यांबरोबर आपल्याकडून खेळण्यात येऊ नये एवढीच आम्हाला अपेक्षा आहे। तुम्ही आणि गृह मंत्रालयानं महाराष्ट्राच्या त्याची जामीन रद्द करावी। जामीनवर तो बाहेर आहे, इथं जातीय भेद तयार करतोय, जाती जाती तो दंगली घडवील। मंत्रिमंडळात जाती जाती तेढ निर्माण करून दंगली घडवणारा माणूस मंत्रिमंडळात नसायला पाहिजे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या समाज साधना न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।